बुलेटिनमध्ये ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी समोर येतेय ती म्हणजे अर्थातच क्राईम विश्वातनं सोनमला घेऊन पोलीस पाटणा विमानतळावरती दाखल झालेले आहेत आणि पोलीस हे आता मेघालयमध्ये जाणार आहेत। राजा रघुवंशी हत्येसंदर्भात आता रिक्रिएशन केलं जाणार आहे कारण सोनम रघुवंशी हिनंच ती हत्या केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे। तिचा बॉयफ्रेंड राज यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर ज्या तिघांना सुपारी देण्यात आलेली होती त्या तिघांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे पत्नी सोनम हिनं केलेल्या कुकर्माचा पाढाच पोलीस तिला वाचायला लावतायत आणि रिक्रिएशन केलं जाणार आहे। राजा रघुवंशी याची हत्या कशी करण्यात आली या संदर्भातलं हे रिक्रिएशन आहे। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडे। रामराजे, काय अधिक माहिती? बिलकुल, कारण सीन क्रिएशन करणं हे गरजेचं आहे कारण ही एक पहिल्यापासून ती पोलिसांची पद्धत आहे। कारण जर गुन्हा केला तर गुन्ह्यामधल्या आरोपीने काय काय केले, कशा पद्धतीनं साथीदारांच्या मदतीनं हा संपूर्ण गुन्हा केलेला आहे किंवा हत्या केलेली आहे याच्यासाठी सीन क्रिएशन करणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच मेघालय पोलिसांनी शिलाँगमध्ये सोनमला नेण्यात आलेलं आहे आणि तिथे हे संपूर्ण आता क्रिएशन केलं जाणार आहे आणि त्याच्यामधून आणखीन काही महत्वाचे पुरावे जे आहेत ते मिळू शकतात। कारण पुरावे जेवढे चांगले मिळतील तेवढ्या पद्धतीनं कोर्टामध्ये अजून पण भक्कम बाजू मांडता येऊ शकते। कारण अद्याप ही चौकशी सुरूच आहे। सोनमनं पूर्णपणे अद्याप ही पोलिसांना सहकार्य केलेलं नाहीये, त्यासाठी पुराव्याची आवश्यकता असणार आहे। सोनमचा मित्र प्रियकर आणि त्याचबरोबर त्यांनी दिलेली सुपारी, त्यामध्ये 3 आरोपी असतात, त्यांचा शोध जो आहे तो घेण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीने जे पुरावे आहेत ते मिळवण्यासाठी हे संपूर्ण सीन क्रिएशन गरजेचं आहे। नक्कीच, तुर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।